रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली आहे। यामुळे भक्तांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। 14 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 90,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दापोली पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरट्यांपैकी तिघांनी लोखंडी हत्याराच्या सहाय्याने मंदिराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि आतील दानपेटी उचलून ती मंदिराबाहेर आणून फोडली। त्यातील रोख रक्कम व 2 स्टीलचे लॉकर चोरून नेण्यात आलेत। चोरीस गेलेल्या मालामध्ये दानपेटीतील सुमारे 50,000 रुपयांची रोख रक्कम तसेच 40,000 रुपये किमतीचे 2 स्टील लॉकर असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे। आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्याने या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तर मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।